जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, आज शिरूर येथे दिव्यांग जागतिक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी व सर्व कर्मचारी आज इथं दिव्यांगासाठी मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. तर आपणासाठी अधिकारी हे आपल्याला थोडं दिव्यांगासाठी थोडं मार्गदर्शन करत आहेत. तर व त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. आणि भगिनी एकत्र येण्यामागे उद्देश असा आहे की हे ज्या ठिकाणी काम करतात त्यांना कुठला त्रास असतो, एक शारीरिक त्रास असतो. शिक्षणाच्या समान संधी मिळत नाही आणि ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी कामाचा त्रास होतो. या सर्व गोष्टीची जाणीव समाजातील सर्व घटकांना व्हावी म्हणून खरं तर हा दिव्यांग दिन त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालय आहेत. प्रत्येक कार्यालयामार्फत प्रत्येक दिव्यांगासाठी, अपंग व्यक्तीसाठी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुम्ही आलात, अध्यक्षस्थान भूषवलं. काय काय आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याल आणि काय काय स्कीम आहेत तुम्ही सांगितलं? प्रथमतः या 64व्या दिव्यांग दिनानिमित्त मी माझ्या दिव्यांग बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. मित्र, खरं तर दिव्यांग आपले जीवन जगत असताना त्यांना शारीरिक एक त्रास असतो. शिक्षणाच्या समान संधी मिळत नाही. ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कामाचा त्रास असतो आणि या सर्व गोष्टींची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी म्हणून खरं तर हा दिवस साजरा केला जातो. दिव्यांगाचे प्रमाण जर बघितलं तर बऱ्याच अंशी 3%, 4%च्या प्रमाणात दिव्यांग व्यक्ती आहेत आणि अशा व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात जर त्यांना आपण योग्य प्रकारे मदत केली तर ते त्यांचे जीवन सुसह्य करू शकतात. आज शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या दिव्यांग व्यक्तीसाठी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पंचायत समिती विभाग असतात, तहसील असतात आणि इतर सरकारी कार्यालय असतात. या सर्व कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी खास योजना तयार करण्यात आलेल्या आहेत आणि याचा जर लाभ या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत जर पोहोचला तर त्यांचं जीवन निश्चित सुकर होईल. माझ्या शिक्षण विभागाअंतर्गत शिरूर तालुक्यात जे दिव्यांग विद्यार्थी आहेत 520 विद्यार्थ्यांची नोंद आमच्या समग्र शिक्षा अभियानच्या टीमने केलेली आहे आणि या समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी आपण सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून या विद्यार्थ्यांसाठी खास CSR मार्फत वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी वाटत आहोत. त्यामुळं त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणी येऊ नये म्हणून हे 7 शिक्षक प्रत्येक शाळेवर जाऊन ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करतात. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतात आणि त्यांना सर्व प्रकारची अध्यापनाविषयक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल अशा प्रकारची मदत त्यांना केली जाते. त्यांना भावनिक आधार दिला जातो आणि ते आनंदी कसे राहतील, जीवनात यशस्वी कसे होतील यासाठी आमचे शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत. म्हणून माझे सर्व समाजातील घटकांना सांगणं आहे की हे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या भावनिक आधाराची गरज आहे आणि तो भावनिक आधार देण्याचं काम समाजातील सुदृढ व्यक्तीने करावं अशी अपेक्षा मी आज या दिव्यांग दिनानिमित्त व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी धन्यवाद. हॅलो. कोण दिव्यांग बांधवापैकी जेवण करायचे राहिले असेल त्यांनी पाठीमागच्या हॉलमध्ये जाऊन जेवण करून घ्यावे. बाहेर बरीचशी मंडळी आहे तर त्यांनी कृपया, कारण जेवणाचं वाटण करून जेवण सुरू आहे पहा, तर नंतर ते बंद होईल, अन्यथा नंतर बोलता येणार नाही. तर कृपया सर्वांनी बाहेरच्या मंडळींनी येऊन जेवणाचा आनंद घ्या. आपण जेवण केलं का? हे बघा, सर्व दिव्यांग बांधवांना बघा इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा. तर आमचे हे बांधव सगळे आता इथं बसलेत बघा जेवणासाठी. उत्कृष्ट असं नियोजन केले बघा. शहरी बसा सावकाश होऊ द्या. हां.
हे बघा आमचे दिव्यांग बांधव सगळे आता इथं बघा जेवणासाठी बसले बघा. आबा सावकाश. हां इथं बात आणा हो पटेल. हे बघा जेवणाचं बघा इथं. असं नियोजन चालू आहे बघा. आमच्या दिव्यांग बांधवांना बघा पाणी वगैरे सगळी व्यवस्था केलेली बघा त्यांनी. जेवणाचे अगदी उत्कृष्ट असं नियोजन चालू आहे बघा. हे बघा हे आमचे साहेब बसलेत बघा. हे समाज कल्याणचे नगरपालिकेचे हे सर्व कर्मचारी आहेत बघा. आता ते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बघा हे आज कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले बघा आज इथं. सावकाश. जय हरी. रामकृष्ण हरी. हे बघा हे आमचं चालू द्या. हे बघा सुंदर असं नियोजन चालू आहे बघा. ह्या आमच्या निंबाळकर मॅडम आहेत बघा, अध्यक्षांच्या पत्नी आहेत. तर ह्या सुद्धा अगदी प्रत्येक कामात अग्रेसर असतात बघा या कामाला. धन्यवाद त्यांना. सावकाश होते बाई. हा जेवत होते ना. हे आमचे अध्यक्ष बघा काम चालू आहे त्यांचं वाढण्याचं. वा 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 सुंदर. हा भुजबळ हे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत बघा हे संघटनेचे. हे कार्यकर्ते तळेगावचे.